नाशिक लोकसभा जागेसाठी एकनाथ शिंदेंची शिवसेनाही आग्रही आहे। नाशिक जागेवर महायुतीत चर्चा सुरू असताना ही जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे अशी मागणी पालकमंत्री दादा भुसेंनी केली। मात्र उमेदवार ठरवण्याचा अधिकार एकनाथ शिंदे नाही, ते जे आदेश देतील त्याचं पालन केलं जाईल असंही भुसे म्हणाले। धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। महाविकास आघाडीकडून त्यांना माढ्याची उमेदवारी मिळाली। 3 दिवसांपूर्वीच त्यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली होती। सविस्तर चर्चेनंतर त्यांच्या उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब झालं। 16 एप्रिलला ते अर्ज दाखल करतील। मोहिते पाटलांनी शरद पवारांसोबत जाण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या राजगडातील मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदेमधील दुरावा संपणार आहे। शरद पवार, सुशीलकुमार शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर भोजनासाठी दाखल झालेत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भविष्यात महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये चित्र बदलणार आहे। 400 जाऊन 200 जागा सुद्धा भाजप देशात जिंकू शकणार नाही असा विश्वास शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय। पंढरपूरमध्ये भोजनासाठी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदेंसोबत जयंत पाटीलही आले होते, त्यावेळी ते बोलत होते। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये आज अमित शहांची जाहीर सभा होती। भंडारा गोंदियातले महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंसाठी प्रचार सभा अमित शहा घेणार आहेत। या सभेची जय्यत तयारी झाली आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज नागपूरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी शहरातल्या गोळीबार चौकात ही सभा होईल। त्याआधी आंबेडकरांना अभिवादन करून त्यानंतर काँग्रेस नेत्यांची बैठक घेतील आणि मग प्रचार सभा घेतील। पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या खासदार उदयनराजे भोसलेंनी मुंदुळोळे इथे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची सदिच्छा भेट घेतली। उदयनराजे आणि नरेंद्र पाटील दोघेही साताऱ्यातून लढण्यास इच्छुक आहेत। त्यातच या दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले। मंत्री आदिती तटकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। पराभव दिसत असताना समाजात धर्मात मतभेद निर्माण करून मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक करत असल्याची टीका आदिती तटकरे यांनी केली। त्या दासगावमध्ये महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होत्या। आम्ही कधीही समाजात दुफळी निर्माण करून मतं मागत नाही असंही त्या म्हणाल्या।